आज आपण भगवान महावीर विकलांग समिती व टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांच्या जो शेष आहे तो कुठंतरी दान करण्यापेक्षा तो अपंग माणसासाठी दिला जातोय, पण जो कुणी सहज केलं तर दिल्या जात नाही. दिवेकर साहेब, तुम्ही सगळे प्रमुखांनी दिलेला आशीर्वाद आणि त्याच्यामुळं ही दिलेलं पाठबळ, त्याच्यातून तुम्ही सगळे एकत्र आलात आणि सगळ्याला निरोप पाठवला. ते करणं काही इतकं सोपं नाही. एखादं मंदिर 5 वर्ष नाही गावात झालं तरी चालल, पण एखादा अपंगाला जर अपंगाच्या जीवनाची काठी होण्याचं जर भाग्य तुम्हाला मिळालं तर 10 पांडुरंगाचं मंदिर बांधल्याचं पुण्य तुम्हाला सगळ्याला होईल. कारण मूर्तीतला देव पावल तवा पावल, पण मानव सेवा ही सुद्धा ईश्वर सेवा असते. मी माळकरी जबाबदारीने बोलतोय. त्या खऱ्या दुःख आणि वेदना ज्या माणसाला आहेत त्या शब्दाच्या पलीकडे आहेत. माझे वडील, मी इथं घेऊन आलो आज गाडीमध्ये, की 40 वर्ष सरपंच चेअरमन राजकारणात खूप मोठं नाव होतं. कोरोना झालं, पायाला इन्फेक्शन झालं, मांडीपासून पाय रोगीला काढावा लागला. रोज बुलेटवर हिंडणारा माणूस, 4 चाकीत हिंडणारा माणूस, पण अक्षरशः पायाने अपंग झालेल्या माणसाला घरातल्यापासून तर शेजाऱ्यापासून तर गावातल्या चौकात रोज साहेब म्हणणारे माणसं सुद्धा त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं आणि नको त्याला धरावं लागत नाही तर कोण निघून जातं, असं सुद्धा होतं. ज्याची भारदस्त किंमत असती, पण अपंग झालेल्या माणसाकडे पाहणाऱ्याची दृष्टी थोडी चुकीची होती. आणि तो माणूस म्हणतो, कालपर्यंत मला साहेब म्हणत होते, माझं चांगलं चाललं होतं तोपर्यंत जवळ येत होते, पण आज मला बघून काही जण पाठ फिरवतात. त्या माणसाला जिवंत असून मृत्यूच्या वेदना होत्या. त्या वेदना जाणून घेण्याचं काम प्रहारने केलं, तुम्ही सर्व प्रमुखांनी केलं, म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आज अनेक माणसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, पण सगळ्या क्षेत्रात जरी काम चांगलं करीत असतात, कोण वारकरी, कोण पंगत देतोय, कोण मंदिराला मदत करतोय, शाळेला मदत करतोय, ह्या चांगल्याच गोष्टी आहेत. पण त्यापेक्षा सगळ्यात चांगली गोष्ट जर कोण असेल तर तुम्ही एका अपंगाला काठी देता आणि त्याला उभा राहण्याचा जो आधार देता. ऐकत नाही, त्याला ऐका येत नाही, त्याला यंत्र देता, आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे अतिशय सुंदर असं काम तुम्ही करता. मी सर्व अपंगाच्या वतीने, आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद देतो. मला असंच एक झाडावर चढून लग्न झाल्याच्या नंतर त्याला मुलगी झाली आणि झाडावर पडला ना, अपंग झाला आणि त्याला अशी गरज लागली, पण त्याला कळालं की शिबिर श्रीगोंद्यामध्ये घ्यायचंय. मला म्हणलं, मामा तुम्ही वारकरी बी आहेत, जरा राजकारणात बी आहेत, मदत करा ना आम्हाला अपंगासाठी. अरे म्हणलं, बोल काय पाहिजे? म्हणलं, आम्हाला फक्त निवारा पाहिजे, पाण्याची जेवणाची सोय केली तर आमचे नेते मंडळी सगळं करते, पण ही नेते मंडळी केली तर अपंगाला एक निवारा असा, बसायला, जेवणाला, पाण्याची जर व्यवस्था झाली तर आम्हाला लय मोठा आनंद होईल. अरे म्हणलं, काळजी करू नको. आदरणीय राज्याचे माजी मंत्री बबन दादा, मी 3 वेळेस तालुका अध्यक्ष, त्यांना सांगितलं आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये आपला मोठा भव्य दिव्य असा निवारा आहे, ती व्यवस्था करा. आणि म्हणून आमदाराच्या घरातल्याने ऐकलं आणि म्हणून मला ही छोटीशी मदत करता आली. ही सुद्धा संदेश मला काल मेटे मामाने दिला वर्ध्यातून, म्हणून मी इथं आलो. आल्याच्या नंतर बघितलं, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं, बऱ्याच ठिकाणी माप घेऊन जायचे, 15 दिवसांनी, महिन्यांनी पायी मिळायचे, पण साहेब इथं डायरेक्ट माप लगेच पायी, ही माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. येतं सगळं माझा या ठिकाणी वडील आणलाय, माझा सुद्धा सन्मान केला. खरं तर अशा कार्यक्रमात फक्त फुलंच दिलं पाहिजे, इथं सगळ्यांनी मदत केली पाहिजे. शहर सुद्धा नको वाटत होते, डोंगर अंगावर दिल्यासारखं वाटलंय मला. आणि म्हणून तुमचे सगळ्याचे आभार मानतो. सगळ्या डॉक्टरांना, सगळ्या प्रमुखाला खूप खूप शुभेच्छा देतो. अपंग माणसांनी खसून जाऊ नका. एक गोष्ट देवाने तुम्हाला कमी दिली असेल, पण एक गोष्ट तुम्हाला पायी असणाऱ्यापेक्षा ज्यादा दिलेली ते तुम्ही शोधा. एक दरवाजा बंद झाला तर 10 दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतात. अपंग आहे म्हणून कधी खसू नका. हिमतीने, कला गुणात, वाद्यकामात, संगीतात, भाषणामध्ये तुमच्यात वेगळी कला आहे, ती शोधा आणि तुम्ही तुमच्या पायावर उभा राहा. अपंगाकडे कुणी वेगळ्या नजरेने बघू नका. तो आपला आहे, माझा भाव आहे, माझा मार्गदर्शक आहे, अशा भावनेने इतरांनी अपंग माणसाकडे बघावा. अशाच पद्धतीची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद.